पण आपण ॲग्रीकल्चरमध्येच काम केलं पाहिजे किंवा शेतीमध्येच काम केलं पाहिजे, याकडे आलं पाहिजे. हो, हो. यामागची काय कारण आहेत? शेती करताना बघितलं मम्मी-पप्पांना किंवा आजूबाजूच्यांना, की पाणी टंचाई, मजूर टंचाई हे खूप फेस करतायत. तर मग माझी अशी संकल्पना होती, की आपण आधुनिक शेतीकडे वळूया. द हर्ट ऑफ परफेक्ट फार्मिंग यामागची काय संकल्पना आहे? म्हणजे तुम्ही आधुनिक शेती करा, तंत्रज्ञानाचा वापर करा असं. तर सध्या शेतकऱ्यांच्या काय समस्या आहेत? सध्या शेतकऱ्यांची समस्या पाणी टंचाई, खुरपणी आणि मजूर. ॲक्चुअली मजूर टंचाईवरच आपलं सगळ्यात मेन प्रॉडक्ट म्हणजे वीड मॅट. तर याचा खर्च साधारण सामान्य शेतकऱ्यांना परवडणार आहे का? सबसिडी थ्रू तुम्ही पर्चेस करू शकता. 50% सबसिडी आहे. ग्रो बॅग्स ज्या आपण सध्या जास्त प्रमाणामध्ये लोक शेतकरी वर्ग यूज करतोय, याचा कसा फायदा आहे? ज्यांना शेतीची आवड आहे आणि ते शहरासारख्या ठिकाणात शेती करू शकत नाहीत, ते स्वतःचे हाऊस ट्रान्स गार्डनिंगमध्ये पूर्ण करून घेतात. कुठलं पीक घेतलं पाहिजे याच्यावरती सध्या तुम्ही काही त्यांना सांगता का? सीझननुसार केलं पाहिजे. उन्हाळ्यात मिरची, नंतर टोमॅटो, जी प्रत्येकाला गरज आहे. ईशा ॲग्रो फार्मच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर शेतकऱ्यांना कसा फायदा होईल भविष्यात? ईशा ॲग्रो कडून भविष्यात शेतकऱ्यांना हाच फायदा होईल, की आपण त्यांना आधुनिक शेती आणि ऑर्गॅनिक शेतीमध्येच काम करायला सांगू. खूप सारे बियाणं आणि खतं वगैरे हे सगळं काही डुप्लिकेट पद्धतीनं मार्केटमध्ये येत आहेत. यावेळी काय केलं पाहिजे शेतकऱ्यांनी? माझ्या मते तरी शेतकऱ्यांनी जे तुम्ही बिया आता सपोज तुम्ही गहू करताय, तर तुम्ही तुमचा घरचाच गहू पिकवा. तो दुहेरी गहू पिकवता येतो. म्हणजे आपण जेव्हा फर्स्ट टाईम काढू तर त्याच्या दुसऱ्या वर्षी, पण तो तिसऱ्या वर्षी नाही पिकवता येत आपल्याला सेम आपल्या बियाचा गहू. तर माझ्या मते तरी तुम्ही घरच्या घरीच देवाण-घेवाण करा. नमस्कार, मी दीपक ढाकणे. स्वागत आहे तुमचं #वैयक्तिक या चॅनलवरती. #वैयक्तिकच्या माध्यमातून आपण खूप सारे पॉडकास्ट घेतोय, वेगवेगळ्या व्यक्तींबरोबरती चर्चा करतोय. आज थोडीशी वेगळी आहे. खरं तर शेतीविषयक एखादा पॉडकास्ट असली पाहिजे किंवा चर्चा असली पाहिजे या हेतूने आपण आज एका व्यक्तीसोबत आहेत. त्यांचं नाव आहे आरतीजी डोंगरे, ज्यांनी ईशा ॲग्रो फार्मची स्थापना केली. ईशा ॲग्रो फार्म चालू केलं, ज्या माध्यमातून आधुनिक शेती कशा पद्धतीनं केली पाहिजे किंवा आधुनिक शेती जर केली तर कशा पद्धतीने फायदा होतोय, या सगळ्या अनुषंगानं ही एक चर्चा आहे. आणि हा एक प्रवास घेतोय, पण त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना कशा पद्धतीने फायदा होईल किंवा आधुनिक शेती कशा पद्धतीने केली पाहिजे किंवा ईशा ॲग्रो फार्मच्या माध्यमातून काय-काय सुविधा किंवा बाकीच्या गोष्टी केल्या जातात, हे सगळी आजच्या या चर्चेच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ. तर मी #वैयक्तिकवरती आरती मॅम यांचं स्वागत करतो. मॅम नमस्ते. नमस्ते सर. मॅम मी सुरुवातीतून करेल की ईशा ॲग्रो फार्मची सुरुवात कशी झाली किंवा इथून सुरुवात कशी केली तुम्ही? काय सांगाल याबद्दल? आपण ही सुरुवात 2021 पासून केली आहे. याची संकल्पना माझ्याकडे आधीच होती. बट चालू होतं आपण आज करूया, उद्या करूया असं. ॲक्चुअली मी पहिलं जॉब करत होती IT सेक्शनमध्ये. त्याच्यामध्ये नंतर मला नोकरी करायचीच नव्हती. बट नंतर मला असं होतं की मला करायचा आहे व्यवसाय, बिझनेस करायचाच आहे. मग मी तो बिझनेस शेतीचाच करूया असा निर्णय घेतला. आधी दुसरे कन्सेप्ट होते डोक्यामध्ये, पण ते नव्हतं करायचं. मला शेतीचंच करायचं होतं. थोडं स्वतःच्या लायकीपेक्षा बाहेर जाऊन करायचं होतं. सगळेजण बोलत होते, "हे नको, शेती नको, दुसरे खूप ऑप्शन आहेत तुला." पण माझं असं होतं की नाही मला हेच करायचं आहे. घरच्यांना विचारलं तर ते हां, नाही. त्यांचा थोडासा विरोध, सगळ्यांचा विरोध पचवून पण मी शेवटी तेच केलं. मला माझ्या लायकी बाहेर जाऊन तरी काहीतरी करायचं होतंच, की नाही मला हे करायचंच आहे. सगळे बोलले, "हे नको करू, ते नको करू." पण मी तो केलाच आणि मला तो करायचाच होता. मग असं ईशा ॲग्रोची मी सुरुवात केली. माझ्या घरच्यांसोबत सांगितलं. मग माझे घरचेच माझे पार्टनर्स आहेत. तिघीजणी आम्ही पार्टनर्समध्ये बिझनेस करतो. मग त्याच्यामध्ये मला शेतकऱ्याला असं वेगळं काहीतरी द्यायचं होतं, ज्याच्यामुळे त्यांचा फायदा होईल, त्यांचं उत्पादन वाढेल. मग मी थोडंसं सर्च करून इम्पोर्टेड प्रॉडक्ट आणलं वीड मॅट. मल्चिंग इथे खूप सारे लोकं यूज करतात. त्याच्यामध्ये आपल्याकडे नर्सरी ट्रेज आहेत, नर्सरी बॅग्स, कांदा भरायची ती ज्यूट बॅग आहे आणि प्लस आपण गार्बेज बॅगही देतो. जे हॉस्पिटल लाईनला यूज होतात, ते आपण आधीपासूनच देत होतो. प्रत्येक मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये आपल्या बॅग जातातच. 50% हॉस्पिटलला तरी आपल्याच बॅग आहेत, गार्बेज बॅग. सो मग असं गार्बेज बॅगचं आणि हे मिक्स करून आपण ईशा ॲग्रोची सुरुवात केली. पण मला एक याच्यामध्ये विचारायचं की ठीक आहे, मला बाकी काही काम नाही करायचं, पण मला स्वतःचा एक व्यवसाय हो. करायचा आहे. पण आपण ॲग्रीकल्चरमध्येच काम केलं पाहिजे किंवा शेतीमध्येच काम केलं पाहिजे. यामुळे कारण तुम्ही शाळा, कॉलेजेस हे केलंत, नंतर IT मध्ये काम केलं, तर आपण पुन्हा एकदा याकडे आलं पाहिजे. हो, हो. यामागची काय कारण आहेत? ॲक्चुअली जेव्हा मी लॉकडाऊनमध्ये घरी होती, तेव्हा शेती करताना बघितलं मम्मी-पप्पांना किंवा आजूबाजूच्यांना. तर मला असं वाटलं, की पाणी टंचाई, मजूर टंचाई हे खूप फेस करतायत.
खूप कष्ट करून ते शेती करतायत. तर मग माझी अशी संकल्पना होती, की आपण आधुनिक शेतीकडे वळूया, ऑर्गॅनिक फार्मिंगकडे जाऊया आणि त्यांना पण शिकूया, की हे असं करता येईल म्हणून. आपल्या भागात ते थोडं कमी आहे. आता जर बाहेरचं मी जेव्हा अभ्यास केला, तेव्हा केरला, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू हे खूप प्रगतशील शेतकरी आहेत तिकडचे. ते आधुनिक शेती करतात. जे नवीन तंत्रज्ञान निघतं ते पहिले यूज करतात असं. मग ते मी इकडे आणण्याचा प्रयत्न केला माझ्या बिझनेस थ्रू. बरं. याच्यामध्ये तुमची एक टॅगलाईन दिसते, द हर्ट ऑफ परफेक्ट फार्मिंग. यामागची काय संकल्पना आहे? ॲक्चुअली द हर्ट ऑफ परफेक्ट फार्मिंग हे मी सर्व शेतकरी बांधवांसाठी डेडिकेट करेल फर्स्ट. त्याच्यासाठी असं की तुम्ही जेव्हा आधुनिक शेती करता त्याच्यामध्ये तुमचा पाण्याचा, मातीचा आणि पर्यावरणाशी संपर्क येतो. मग तो शेतकरी उत्पादन जास्त वाढवू शकतो त्याच्यामध्ये. मग उत्पादन वाढून ते नेक्स्ट पिढीसाठी पण ती माती तशीच राहते. मग ती पण टिकून राहते ना. मग त्याच्यासाठी द हर्ट ऑफ परफेक्ट फार्मिंग म्हणजे तुम्ही आधुनिक शेती करा, तंत्रज्ञानाचा वापर करा असं. आता तुम्ही सध्या डायरेक्टली वन टू वन शेतकऱ्यांशी जोडलेले आहात. तर सध्या शेतकऱ्यांच्या काय समस्या आहेत? सध्या शेतकऱ्यांची समस्या पाणी टंचाई, खुरपणी आणि मजूर ह्या खूप मोठ्या समस्या आहेत त्यांच्या. कारण की जेव्हा आपल्याला खुरपणी टायमाला करायची असते तेव्हा मजूर भेटत नाही आणि न भेटल्यामुळे मग पिकांचं नुकसान होतं. टायमावर तण न काढल्यामुळे पिकांचाही नाश होतो. आता जर पाहिलं तर अर्थातच पाणी नाहीये म्हटल्यावरती त्याचा इम्पॅक्ट शेतीवरती किंवा त्या हो, पिकांवरती हो. 100% होणार आहे. 100% त्याच्यावरती मजूर देखील फार महत्वाचा आहे. पण सध्याच्या स्थितीला दिवसभर श्रमिक काम हे जर पाहिलं कोणी तर ते करत नाही. शेतकऱ्यांचं आहे, हो, ते कोणी करत नाहीये. हो. याचा परिणाम डायरेक्टली अर्थातच पिकावरती किंवा शेतकऱ्यावरती देखील होतोय. हो, त्याच्या हो. खिशावरती देखील त्याचा परिणाम होतोय. हो. पण अशा वेळी आपण काय सुचवाल? ॲक्चुअली मजूर टंचाईवरच आपलं सगळ्यात मेन प्रोडक्ट म्हणजे वीडमॅट. हे पूर्णपणे तण नियंत्रण करतं. जेव्हा आपण वीडमॅट अंथरतो तेव्हा सूर्यप्रकाश न पडल्यामुळे तण येतच नाही. मोठ्या प्रमाणात तण नियंत्रण कमी करतं. ह्या सगळ्यांचा विचार करून आपण वीडमॅट आणला आहे. आपलं बेस्ट प्रॉडक्ट वीडमॅट आहे. याच्यामध्ये खूप फायदा होतो. पाणी पण सर्क्युलेशन होतं. वॉटर सर्क्युलेशन होतं, तण नियंत्रण होतं. याच्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होतो. तण नियंत्रण झाल्यामुळे तुमच्या पिकाची पण वाढ चांगली होते आणि पिकाची वाढ झाल्यामुळे तुमचं उत्पादन चांगल्या प्रमाणात होतं, मोठ्या प्रमाणात होतं. मूल्चिंग फिल्म म्हणजे काय? मल्चिंग शीट हे प्लास्टिकची पातळ शीट असते. ती आपल्या पिकाभोवती अंतरतात. जसं की वांगे, टोमॅटो याच्यासाठी मल्चिंग लावतात. मल्चिंगमुळे पाणीचा वापर कमी होतो. बरं. पाणी टंचाई कमी होते. पाणी वापरण्यात येतं असं. तण नियंत्रण होतं. रोग जे पडतात, किडे, रोग ते कमी प्रमाणात पडतात. बरं. आता जर तुम्ही सांगितलं तर हा भाजीपाला किंवा हं. या टाइपच्याच पिकांसाठी हा मल्चिंग फिल्म असेल किंवा जे काही प्लास्टिकचा जे आपण वापर करतोय त्यासाठीच उपयोग होतोय की अन्य पिकांसाठी देखील? मल्चिंग तर फळभाज्या, फुलांसाठी एवढ्यासाठीच मल्चिंगचा सध्या तरी उपयोग करतात. बरं. बाकी तुम्ही वीडमॅटचं कशासाठीही करू शकता. फळांसाठी आणि आंब्याची झाडं असं मोठ्या-मोठ्या प्रमाणात असं करू शकतो. आता जर एक पाहिलं तर गाव लेव्हलला किंवा शेतकरी वर्ग जो आहे तो धान्य किंवा बाकीचे जे काही आपण हो, हो. पिकं घेतो वेगवेगळी प्रकारची, आता सगळ्या प्रकारचे धान्य म्हणेल मी. हो. नंतर आपल्याकडे जर नगर भागामध्ये जर पाहिलं तर सर्वात जास्त कापूस, सरकी या प्रकारची जरा शेती केली जाते. तर या लोकांसाठी त्याचा फायदा आहे की नाहीये? ह्याच्यासाठी तर बेसिकली नाहीये. फक्त कपाशीसाठी तुम्ही मल्चिंग वापरू शकता 100%. बट वीडमॅट त्याच्यामध्ये यूज नाही होऊ शकत असं. या दोघांमधला फरक काय मग आता? वीडमॅट आणि मल्चिंग मधला सगळ्यात मोठा फरक हाच आहे की सगळ्यांना वाटतं ते एकच आहे. तण नियंत्रण करतात. पण तसं नाहीये. मल्चिंग शीट ही फळभाज्यांचं रोग प्रतिकारक क्षमता वगैरे वाढवते. बाकी वीडमॅटचा फायदा मोठ्या प्रमाणात फक्त हाच आहे की ते तण नियंत्रण करतात. मल्चिंगची लाईफ 5 ते 6 महिने असते आणि वीडमॅट 5-6 वर्ष चालतं. त्याचं जीएसएम आणि वीडमॅट एचडीपी मध्ये बनवलं जातं. मल्चिंग एलडीपी म्हणजे ती प्लास्टिकची असते. बरं. आता यामध्ये जर एक पाहिलं तर याचा खर्च साधारण सामान्य शेतकऱ्यांना परवडणार आहे का? यावरती तो कशाप्रकारे तो काम करू शकेल शेतकरी वर्ग यासाठी? हो, हो. मल्चिंग सर्वसामान्याला परवडते. बट वीडमॅट थोडंसं कॉस्टली जातं. पण त्याच्यासाठी पण आपल्या सरकारने सबसिडी आणलेली आहे. सबसिडी थ्रू तुम्ही परचेस करू शकता. 50% सबसिडी आहे. बरं, ती आपल्याकडे उपलब्ध आहे किंवा हो, कशा हो. प्रकारची? महाराष्ट्रात उपलब्ध आहे. गव्हर्नमेंट वेबसाईटवर जाऊन पण तुम्ही चेक करू शकता आणि घेऊ शकता. ग्रो बॅग्स ज्या आपण सध्या जास्त प्रमाणामध्ये लोक शेतकरी वर्ग यूज करतोय, याच्यामुळे गरज कशी आपल्याला भासली याची खरं तर आणि याचा कसा फायदा आहे? ग्रो बॅग ॲक्चुअली एचडीपी मध्ये बनवली जाते. ती अशी थोडी टार्पेलियम सारखी बॅग असते. तर तिचा पहिला फायदा म्हणजे त्याच्यामध्ये यूव्ही असतो आणि ती ज्यांना शेतीची आवड आहे
आणि ते शहरासारख्या ठिकाणात शेती करू शकत नाहीत. ते स्वतःची हाऊस ट्रान्स गार्डनिंगमध्ये पूर्ण करून घेतात. त्याच्यामध्ये भाजीपाला पण येतो, फुलं पण येतात, म्हणजे सगळं येतं आणि पाण्याची बचत होते, मुळाची वाढ होते आणि उचलायला हलकी असते, त्याच्यामुळे तुम्ही गॅलरीतून बाल्कनीत शिफ्ट करू शकता. ते शोसाठी पण यूज करतात, ऑर्गॅनिक फार्मिंगसाठी पण यूज करतात. सध्याच्या स्थितीला शहरामध्ये आपण नाही टेरेसवरती फार्मिंग करू, हो. गॅलरीमध्ये फार्मिंग करू, शेती करू, असं शक्य आहे करणं किंवा होतं का? हो, ग्रो बॅगमुळे आहे ॲक्चुअली. जेव्हा तुम्ही ग्रो बॅगची एक वर्मी बेड टाइप बॅग बनवली जाते चौकोनी रेक्टँग्युलरमध्ये. त्यात लोकं कोबी, फ्लॉवर, गाजर, काकडी असं सगळे पिकं घेतात, जे आपल्याला घरी खायचेत. केलं तर त्याच्यात 3 टोमॅटो पण येतात. मग ज्यांना आवड आहे ते ग्रो बॅग थ्रू घरीच फार्मिंग करतात आणि ऑर्गॅनिक फार्मिंग करून खातात. बरं, आता याच्यामध्ये जर सिटीमध्ये खूप आहे ॲक्चुअली. बरोबर. आता यामध्ये जर पाहिलं तर आपण जर एखादं पीक घेतोय किंवा एखादं आपलं शेतीची कामं जेव्हा होतात, तेव्हा आपण बाकीचे जे काही औषधं आहेत, फवारणी असेल किंवा खत टाकणं असेल डायरेक्ट शेतीला मुळापाशी टाकतोय. जेव्हा आपण मल्चिंग फिल्म लावतोय किंवा बाकीच्या ज्या काही Weed mat. वीड मॅट लावतोय, याच्यामुळे मग कशाप्रकारे याच्यावरती काम केलं जातं किंवा ते करता येतं का? हो, करता येतं. मल्चिंग फिल्म टाकून तुम्ही फवारे मारू शकता. त्याच्यामध्ये आपण जो झाड लावण्यासाठी गोल करतो ना, त्याच्या थ्रू डायरेक्ट शेतकरी फवारे मारतात. बाकी वीड फवारा पडला तर त्याचा काही असर होत नाही वीड मॅटवरती. आणि खत जर टाकायचं असेल डायरेक्ट मुळाशी, तर हो. तेव्हा काय असणार आहे? ते टाकू शकता, पण त्याची पण मशीन आहे एक, मार्केटमध्ये भेटते. त्याला काहीतरी नाव आहे, एवढी आयडिया नाही मला, बट त्या मशीन थ्रू टाकलं जातं. तुमच्या या वीडमॅट असेल, मल्चिंग फार्म असेल किंवा ग्रो बॅग्स असेल, याच्यामुळे शेतकऱ्यांना कसा फायदा होतोय आतापर्यंत? आत्तापर्यंत त्यांचा फायदा की उत्पादनाची वाढ होते, पहिलं तर म्हणजे, आणि त्यांचा खर्च पण कमी होतो. मजुरीचा खर्च कमी होतो, पाणी टंचाई त्यांची जाते पूर्णपणे. आणि मजुरीचा खर्च हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे, फेस करायला भेटतो आपल्याला. आजकाल मजूर भेटत नाही. तोच मोठा प्रॉब्लेम आहे. मग जे ईशा ॲग्रोचे प्रॉडक्ट्स आहेत, ते शेतकऱ्यांचा आधुनिक शेती किंवा तंत्रज्ञानाची शेती हे करण्यात जास्त मदत करतात. त्यांच्या थ्रू त्यांचा फायदा पण होतो. प्रगतशील शेतकरी असं बोलू शकता. बरं. आता याच्यामध्ये जर पाहिलं तर नवीन-नवीन तंत्रज्ञान येतंय किंवा बाजारामध्ये सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत, उपलब्ध हो. आहेत. पण ह्या स्वीकारताना शेतकरी कुठल्या प्रकारच्या चुका करतात सध्याच्या स्थितीला? सगळ्यात आधी म्हणजे शेतकरी घेताना खूप विचार करतात. आम्ही घेऊ की नको? हे आमच्या शेतात येईल की नाही? हे आमच्याकडे चालतं की नाही? आपल्याकडचे शेतकरी हे आमच्या भागात नाही वापरत कोणी. असं त्यांचा सगळ्यात जास्त मोठा प्रॉब्लेम असतो. बट ते त्यांना खूप समजून सांगावं लागतं. फॉर्मही द्याव्या लागतात. जाऊन त्यांना सांगावे लागते, हे करा. डेमो दाखवावे लागतात. ह्या ऑलरेडी एका शेतकऱ्याने केले. मग ते पर्चेस करतात. मग त्यांचा फायदा झाला, की मग ते येऊन सांगतात, की तुमच्या प्रॉडक्टने आमचा फायदा झाला. असे खूप सारे शेतकरी आहेत बरं. आमचे. कन्व्हिन्स कसे होतात सध्या शेतकरी? म्हणजे कारण काय शेतकरी तुम्ही म्हटल्याप्रमाणे विचार 100% करतायत. कारण पहिलं का तर म्हणजे त्यामध्ये त्यांना क्वालिटी. माहिती नाहीये हो. म्हणून ते विचार करतायत. त्यामुळे कन्व्हिन्स करताना कसा? कन्व्हिन्स करताना तर मी त्यांना फक्त माझ्या क्वालिटीबद्दलच बोलते, की मी ही क्वालिटी देते. माझी हीच क्वालिटी आहे. मग क्वालिटीच्या बेसिसवर पण मी कस्टमर कन्व्हिन्स करते. त्यांना किती फायदा होतो त्यातून ते दाखवून देते. जर तुम्ही गुलाबाची बाग लावलीच, तर त्याच्यामध्ये तुम्ही मल्चिंग लावणार. मग ते जे मधला बेड आहे तुमचा, त्याचा जो गवत येतो ते हर टाईम त्याचा खर्च होणार. गवत काढायला 2 महिने खूप होतात गवत यायला. मग तिथे जर वीड मॅट लावली तर ते गवत येतच नाही. मग तो एक फायदा होतो शेतकऱ्यांचा. असं समजून सांगितलं की घेतात. रेफरन्स आहेत तसे? हो, आहेत. खूप सारे आहेत. आत्ता जर पाहिलं तर शेतकऱ्यांनी जे काही आपण पिकं लावतो किंवा कुठलं पीक घेतलं पाहिजे, याच्यावरती सध्या तुम्ही काही त्यांना सांगता का, की तुम्ही या पद्धतीने जर केलं तर याचा चांगला फायदा होईल आणि हो. याच्यावरती काम करा? आता कसं आहे सर, शेती प्रत्येकांना वेगळी आहे. कुणाला 2 एकर आहे, कुणाला 2.5 एकर आहे. त्यात कुणाला खूपच जास्त असते. ज्यांना कमी आहे त्यांनी माझ्या मते सगळ्यात थोडं-थोडं केलं पाहिजे. म्हणजे त्यांचं खाण्याचं पण त्यांनी बघितलं पाहिजे, की जे त्यांचं खाणं आहे गहू, बाजरी, ते पण थोडं करून त्यांनी कुठून पैसा येईल आपल्याला. सोयाबीन म्हणा किंवा फळबागं, फुलबागं जे करतात, ते अर्ध्यात करून मल्चिंग वगैरे केलं तरी चालेल. मिरची, टोमॅटोला खूप भाव असतो. पण आपले लोकं काय करतात, एकाची न्यूज आली, की आज कोथिंबीर 4 लाखाने गेली. मग सगळे कोथिंबीरच करतात. मग तिथे ते थोडे खाली जातात, की मग जेव्हा त्यांचं मार्केट येतं तेव्हा ते डल होतं. कोणाला तरी एकालाच मार्केट भेटतं. मग तसं नाही केलं पाहिजे ॲक्चुअली शेतकऱ्यांनी. सीझननुसार केलं पाहिजे. उन्हाळ्यात मिरची, नंतर टोमॅटो, जी प्रत्येकाला गरज आहे, असं केलं पाहिजे. सध्याच्या स्थितीला खूप सारी लोकं जे आहेत, जेव्हा
पाण्याचा जो भाग आहे तिथे हं. ऊस आणि बाकीचे फळबाग वगैरे हे करतायत. हं. पण जर नगरच्या खाली मराठवाड्यामध्ये गेलात किंवा जर सोलापूरच्या खाली गेलात तर तिकडे पाणी फार प्रमाणात नाहीये. पण फार सध्याच्या स्थितीला खूप सारी लोकं शेतकरी करतात. वर्ग जो आहे तो फळबागामध्ये फळ देखील आलाय. तर अशा वेळी तुम्ही काय सांगाल? किंवा कसं वाटतं पाहून हे सगळं? म्हणजे काय आहे, की ते जिथं पाहून कुठलंही काही येत हं, नव्हतं हं. उन्हाळ्यामध्ये ही 12 महिने झाडं जगवतायत. त्याचं सगळ्यात मोठं क्रेडिट आपण ड्रीपला देऊ. जेव्हापासून ड्रीप आलं मार्केटमध्ये तेव्हापासून खूप लोकं शेती करायला लागले. ज्यांच्याकडे पाणी नाहीये ते करायला लागले. ड्रीपला सोबत मल्चिंग आलं मग. मल्चिंगमुळे खूप पाण्याची बचत होते आणि पाण्याचा फायदा होतो. मल्चिंगच्या खालची जी जमीन आहे, ती पूर्णपणे पाण्यासारखी राहते, टिकून राहतं ते पाणी. त्याच्यामुळे मग तो फायदा होतो शेतकऱ्यांना. पुढील 5 वर्षामध्ये हं. शेतीमध्ये काय बदल दिसतील? म्हणजे सध्याच्या स्थितीला हां. खूप सारे सध्या देखील आहे तंत्रज्ञान, नाही असं नाहीये. पण पुढील 5 वर्षासाठी काय सांगाल? कसे बदल असतील? पुढील 5 वर्षामध्ये अजून तंत्रज्ञान यायला हवेत शेतकऱ्यांसाठी. कारण की शेतकरी हा खूप कष्टाने काम करतो. आपण बघू शकतो तो दिवसभर राबतो. तर माझ्या अंदाजे तरी हे आहेत, हे खूप आहेत. पण अजून त्यांच्यासाठी काहीतरी आले पाहिजे तंत्रज्ञान. ते आणायचे आपण ट्रायच करू. नवीन-नवीन तंत्रज्ञान. जी काही या आधीची जी मंडळी आहेत, म्हणजे आपले वाडवडील, आई-वडील असतील किंवा आजोबा जे असतील यांनी शेती शेती केली आहे. केली आहे. त्यांचा मूळ व्यवसाय हा शेती आहे. काही हो. नोकरीनिमित्त बाहेर जाणं आणि पुन्हा रिटायरमेंट आल्यावरती आणि पुन्हा गावी जाणं शेती आणि शेती करतात करणं अजून हे पण. झालं. पण सध्याच्या स्थितीला शेती कोणाला करायची नाही. नाही तरुण पिढीसाठी सांगतोय मी. शेती फार कोणाला करायची नाहीये. सो शेतकऱ्यांच्या मुलांनी किंवा ज्यांच्याकडे शेती अशा तरुणांनी शेतीकडे कसं पाहावं? ॲक्चुअली मला तर वाटतं त्यांनी शेतीकडे व्यवसाय बघून पाहिलं तरी चांगलंच आहे. कारण की बाहेर जाऊन नोकरी करण्यापेक्षा शेती खूप छान आहे जर केली तर. खूप तंत्रज्ञान आलेत. सगळ्यांनी मिळून शेती केली पाहिजे. एखाद्याला जर फायदा झाला तर त्याने प्रत्येक गावात सांगितलं पाहिजे, की झालं. आजकाल WhatsApp आहे. WhatsAppवर शेतकऱ्यांनी ग्रुप्स केले पाहिजेत. प्रत्येकाने आपापले फोटोज अपलोड केले पाहिजेत. किंवा मग एक गावात चर्चा ठेवली पाहिजे. आम्हाला हा फायदा झाला. मग तुम्ही पण तसं करून बघा. म्हणजे एकमेकांनी सगळं मिळून एकजुटीने शेती केली तर तो व्यवसाय होऊ शकतो. ईशा ॲग्रो फार्मच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर शेतकऱ्यांना कसा फायदा होईल भविष्यात? ईशा ॲग्रोकडून भविष्यात शेतकऱ्यांना हाच फायदा होईल, की आपण त्यांना आधुनिक शेती आणि ऑर्गॅनिक शेतीमध्येच काम करायला सांगू. म्हणजे ज्यातून तुम्हाला उत्पादन भेटतंय, पर्यावरण टिकतंय आणि तुमची माती पण टिकते. अशा साईडने आपण प्रयत्न करू, की शेतकऱ्यांना शेती करायला सांगू. नवीन आता काय तंत्रज्ञान येतंय, पण हं. तुमच्याकडनं अजून काय-काय भेटेल शेतकऱ्यांसाठी? काय सांगाल याबद्दल? आमच्याकडून आम्ही ट्राय करूच सर. आत्ता तरी आम्ही विडमॅट, मल्चिंग हे मार्केटमध्ये आणलं आहे. 2च प्रॉडक्ट आहेत आपल्याकडे, की अजून कुठल्या नाही, प्रकारचे आपण प्रॉडक्ट आहेत? नर्सरी ट्रे देतो, नर्सरी बॅग्स आहेत आपल्याकडे. ओनियन जे कांदे भरतात, त्या पण बॅग्स आहेत आपल्याकडे. शेती रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत, त्या तुमच्याकडे मिळतील. हो, हो. शेतीच्या सगळ्या गोष्टी भेटतात. आणि जर या लोकांना आता काय आहे, की तुम्ही म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्राच्या बाहेर खूप सारा शेतकरी वर्ग जो हो, आहे, तो खूप आहे. हे सगळ्यावरती काम करतोय, पण महाराष्ट्रामध्ये नाहीये. सो खरंच नाहीये, की फक्त तुम्ही स्वतःला प्रमोट करताय म्हणजे जस्ट असं नाहीये. पण महाराष्ट्रात त्यांच्या लेव्हलने खूप कमी आहे आपण. म्हणजे माझ्याप्रमाणे तरी 50% मागे आहोत आपण त्यांच्या पद्धतीने. आपलं वेगळं आहे. आपण तंत्रज्ञान यूज करायला घाबरतो. पैसेकडे पण बघतो आपण. तो पण मोठा प्रॉब्लेम आहे ॲक्चुअली शेतकऱ्यांचा. पण ते केलं पाहिजे, माझ्या मते तरी. बाहेर खूप करतात. बाहेर जास्त इम्पोर्ट-एक्सपोर्ट करतात. आपल्याकडे कांदा करतात आणि मार्केटला विकायला नेतात. तर मग त्यांचा कांदा खराब असेल तरी त्यांना बाहेर जास्त भाव भेटतो. आणि आपला कांदा चांगला असून पण आपल्या मार्केटला भाव कमीच असतो. कांद्याचा भाव एवढा वाढतच नाहीये. आता लास्ट वर्षाचंच आपण बघायला गेलो तर कांद्याचा भाव वाढलेलाच नाहीये वर्षभर. तर मग असं आपल्या शेतकऱ्यांना थोडा फटका बसतो, कष्ट करून. शेतकऱ्यांना काय संदेश द्याल? किंवा काय सांगाल संदेशपेक्षा? मी शेतकऱ्यांना हेच सांगेल, की तुम्ही आधुनिक शेतीकडे बघा. उत्पादन तुमचं कशात वाढेल, तुमचा फायदा काय आहे त्याच्याकडे जरा लक्ष द्या. आणि शेतकरी आपला सगळ्यांचा अन्नदाता आहे. सो मग शेतकरी समृद्ध तर बाकीचं सगळं देश समृद्ध असं. आत्ता एक मी खरं तर शेवटाकडे येतोय. शेतकऱ्यासाठी खूप साऱ्या सबसिडी आहेत हो. किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत. तंत्रज्ञान अवेलेबल आहे किंवा सगळं आहे. तरीही शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज का भासते? म्हणजे सरकारने खूप हो. साऱ्या गोष्टी सबसिडी दिली. ठीक आहे, निसर्ग कोपतो, पाऊस कमी येतोय, जास्त येतोय, ह्या बाकी गोष्टी तुम्ही सोडून जर दिल्या, तर प्रत्येक वर्षी शेतकरी एक सुसाईड आणि त्यानंतर कर्जमाफी या बाकीच्या ज्या संलग्न ज्या गोष्टी खूप येतायत ॲक्चुअली. काय सांगाल याबद्दल? ॲक्चुअली ह्याचं शेतकरी कष्ट खूप करतो, पण त्याला तसं बाजारभाव भेटत नाही. हा त्यांचा मोठा प्रॉब्लेम आहे. कारण की बाजारभाव न भेटणं ह्याच्यामुळे त्यांना वाटू पण शकतं सोसायट्या माफ केल्या पाहिजेत आणि अवकाळी पाऊस,
दुष्परिणाम आणि हवामान चांगलं नसल्यामुळे पण कधी पण कीड पडणं किंवा रोग पडणं, मग त्याचे फवारे घेणं हे सगळं महागच जातं शेतकऱ्यांना. बरं. आता एक सबसिडीचा विषय आला. खरं तर आपण मगाशी देखील बोललो, की सबसिडी हो, आहे हो. 50% वगैरे. पण याच्यामध्ये जर तुमची पाहिली, तर तुमचे एक 4-5 प्रॉडक्ट आहेत ते वेगवेगळे आहेत हां. शेतीच्या रिलेटेड. तर त्याच्यावरती सबसिडी कशा पद्धतीने मिळते किंवा त्याची काय प्रोसेस असते? ॲक्चुअली सबसिडीचे फॉर्म तुम्ही ऑनलाईनही भरू शकता. बट अगदीच ज्यांना येत नाहीत, ते सेतूमध्ये जाऊन पण फॉर्म भरू शकतात. त्याची 50% सबसिडी आहे. डॉक्युमेंट्स घेतले जातात थोडेफार, जास्त नाही. तर मग 50% गव्हर्नमेंट पैसे पे करतं आणि 50% कस्टमरला करावे लागतात, शेतकऱ्यांना. तर ती पण सबसिडी चांगली आहे. वीडमॅटसाठी आहे, मल्चिंगसाठी आहे. त्यांचा चांगला लाभ होतो शेतकऱ्यांना सबसिडीमुळे. आता काय आहे, की बऱ्यापैकी जर ज्या काही शासनाच्या योजना असतात हं, हं. सबसिडीसाठी, तर त्यासाठी काही क्षेत्र आणि बाकीच्या गोष्टी काय-काय मॅटर करतात किंवा हो, तो त्यांचा आहे, की तुम्हाला एवढी शेती पाहिजे त्यासाठी हो. म्हणजे विहिरीचं जर पाहिलं किंवा आता सोलार सोड पंप आहेत, ठिबक सिंचन आहे किंवा तुषार सिंचन आहे किंवा शेती रिलेटेड ज्या काही गोष्टी आपल्याला तंत्रज्ञानासाठी किंवा ज्या काही वस्तू लागतात त्यासाठी ती सबसिडी शेतकऱ्यांना शासनाने काही ठरवून दिलेल्या अटी-तटीवरती आहेत. आहेत. हो, सो बरोबर. तुमच्यासाठी काय क्रायटेरिया आहे? आमच्यासाठी बेसिकली तुम्हाला शेती किती एकर पण असो, तो प्रॉब्लेम नाहीये. आमच्याकडे फक्त एवढंच आहे, की तुमचं फॉर्म बघितले जातात, उत्पन्न दाखला घेतला जातो आणि तुमचे सातबाराचे उतारे वगैरे घेतात. जास्त काही डॉक्युमेंट्स पण नाही द्यायचे. आधार कार्ड, पॅन कार्ड, सबसिडीचा फॉर्म, आमचं कंपनीचं कोटेशन घेतात विडमॅटला. BIS सर्टिफिकेट अँड टेस्टिंग रिपोर्ट. बस एवढ्या प्रॉडक्टवर तुम्हाला विडमॅट भेटून जातं. बरोबर. अजून एक विषय हा तर तुमच्या खरं तर आउट ऑफ सिलेबस नको जायला. पण जर तुम्हाला त्याच्यातलं काही माहिती असेल किंवा ज्ञात असेल तर तुम्ही हो, सांगू हो. शकता. बऱ्यापैकी शेतकऱ्यांचा एक ओरडा असते किंवा बऱ्यापैकी आपण पाहतो, की खूप सारी बियाणं आणि खतं वगैरे हे सगळं काही डुप्लिकेट पद्धतीनं मार्केटमध्ये येत आहेत. हो, हो. तर यावेळी खूप सारा शेतकऱ्यांचा लॉस होतो आणि पिकं मरून मरून जातात, जळून जात आहेत. हो. यावेळी काय केलं पाहिजे शेतकऱ्यांनी? माझ्या मते तरी शेतकऱ्यांनी जे तुम्ही बिया आता सपोज तुम्ही गहू करताय, तर तुम्ही तुमचा गहू घरचाच गहू पिकवा. तो दुहेरी गहू पिकवता येतो. म्हणजे आपण जेव्हा फर्स्ट टाईम काढू तर त्याच्या दुसऱ्या वर्षी, पण तो तिसऱ्या वर्षी नाही पिकवता येत आपल्याला सेम आपल्या बियाचा गहू. तर माझ्या मते तरी तुम्ही घरच्या घरीच देवाण-घेवाण करा. जर एक दुसऱ्याकडे दुसरा असेल तर तुम्ही त्याचा घ्या किंवा दुसऱ्याला तुमचा द्या. मार्केटचा आणण्यापेक्षा माझ्या मते तरी हेच ठीक आहे. तुम्ही सोयाबीन करता, तर सोयाबीन पण तुम्ही घरच्या घरी करू शकता. तुम्हाला जर मिरची लागवड करायची आहे, तर तुम्ही नर्सरी ट्रे घ्या. ते घरच्या घरी बनवा उन्हाळ्यात. ते पावसाळ्यात लावू शकता असं. बाहेरच्या रोपांपेक्षा मग हे बेस्ट आहे. पण याच्यामध्ये अजून असं येतं, की जास्त उत्पन्न त्याच्यामधून मिळत नाही अशी शेतकऱ्यांची ओरड आहे बऱ्यापैकी. हो. जर आपण जर त्याच्यात केमिकल युक्त असेल किंवा त्याच्या ज्या काही प्रोसेस केलेली जर असेल हो. बियाणं, तर त्याचं चांगलं उत्पन्न आणि जास्त नफ्यातून मिळतं किंवा जास्त उत्पन्न वाढतं. हं. त्यामुळे ते यूज करतायत. मग अशा वेळी अशा वेळी मग आपण फर्स्ट तर म्हणजे मी तुम्हाला सांगितलं, की आपण मल्चिंग पेपर यूज करू शकता. त्याच्यामध्ये उत्पादनाची वाढ पण वाढते, पाणी टंचाई तुमची जाते आणि मजुरीचा पण खर्च वाचतो. मग ते हे बेस्ट आहे. फर्टिलायझर कमी करायला लागतं तुम्हाला जर तुम्ही मल्चिंग पेपर वापरताय. त्याच्यामध्ये तुमचे रोग कमी होतील आणि तण नाही येत. मग एक्स्ट्रा जर जे तण येत नाही, त्याला एक आळीचं नाव आहे. ती जे आपण जे तण काढतो ना, ती खाऊन घेते. मग ती चांगल्या मुळं तुमच्या खात नाही. मग तो पण एक फायदा आहे, की तुम्ही मल्चिंग लावता तर तुमच्या मिरच्या, टोमॅटो हे चांगलंच येतं. त्याच्यामुळे ते उत्पादनाची वाढ होते आणि बाजारभावही चांगला भेटतो मल्चिंगमुळे. बरं. आणि जर फर्टिलायझर बोललो आपण तर ते थोडंफार वापरावंच लागतं. ओके. म्हणजे किडांसाठी वापरावंच लागतं थोडंफार, पण त्याला पण आहे. एक मशीन आहे त्याच्या थ्रू तुम्ही करू शकता. मार्केटमध्ये इझिली भेटेल तुम्हाला. आता तुम्ही जेव्हा काम चालू केलं आणि त्याला हं. आता 4-5 वर्ष झाली आहेत. हो. तेव्हा पाहिलेलं जे काही स्वप्न आहे, ते आता साकार होताना दिसतंय का? किंवा हो. आपण कुठेतरी पोहोचतोय असं वाटलंय का? हो, ॲक्चुअली. कारण की आपल्यामुळे जर कुणाला फायदा होत असेल, तर त्याचा आनंद काहीतरी वेगळाच असतो. आता जे आमचे कस्टमर्स आहेत, ते येऊन जर आम्हाला सांगतायत, की तुमचं मॅट टाकल्यामुळे आमचं खुरपणीचा खर्च वाचला. हे ऐकून छान वाटतं किंवा मग ते जेव्हा आपलं कौतुक करतात, आपल्या क्वालिटीचं कौतुक करतात, ते ऐकून खूप छान वाटतं आणि हे पण छान वाटतं, की आपल्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होतो. त्यांचे कष्ट कमी होतात असं. आता पाहिलेलं स्वप्न काय आहे? साधारण बऱ्यापैकी आपण पाहतो, की हां. या सगळ्या गोष्टी माझा बिझनेस सेटअप झाला पाहिजे, सेट झाला पाहिजे. पण हो. आता ते झालंय, पण आत्ता पाहिलेलं काय स्वप्न आहे? आता मला तरी असं वाटतं, की शेतकऱ्यांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. तर मग शेतकऱ्यांनी प्रगतशील शेतकरी केली पाहिजे. सगळ्यांनी हे यूज केलं पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे सगळ्यांचा खुरपणीचा खर्च वाचेल, त्यांचं उत्पादन वाढेल. त्यांचं उत्पादन वाढलं, की आपलाही फायदा होतो. आपल्याही घरात अन्न येतं. कारण की मला वाटतं, की शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहेच. नक्कीच.
सो मग त्यांचे कष्ट कमी केले पाहिजे असं माझं म्हणणं आहे. नक्कीच तुम्ही देखील वेळ दिलात. एक चर्चा साधून झाली किंवा चर्चा झाली त्याबद्दल मी वैदिक असेल आमची टीम असेल त्याबद्दल धन्यवाद देतो. धन्यवाद. तर तुम्हाला देखील हा पॉडकास्ट कसा वाटला? ही चर्चा कशी वाटली किंवा फायदेशीर आहे? जर तुम्हाला याच्या व्यतिरिक्त काही जर बोलायचं असेल, माहिती पाहिजे असेल तर आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की सांगा. तुम्हाला देखील ही चर्चा कशी वाटली ती देखील तुम्ही कमेंट्सच्या माध्यमातून नक्की सांगू शकता. धन्यवाद.